तसं तसं किंमत वाढते. पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. हे शेंद पिकलं. आता या सेंदानं काय केलं, वेलाला सोडून दिलं. वेलाला सोडून दिलं आणि शेंद वेगळं झालं. हे लक्षात या पिकल्याच्या नंतरच वेगळं होत असते. तसे आमचे बाबा हरिभक्त परायण विनेकरी बाबा रामजी महाराज ढिलीकर बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो. आणि जे ज्ञानेश्वरी व्यासपीठ जे चालक आहेत सर्व गावातली बरीच तरुण मंडळी त्या सर्वांना प्रणिपात करतो. आलेल्या भाविक भक्तांना मायमावल्यांना सर्वांना प्रणिपात करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल प्रथमतः जसं पोलीस प्रशासनामध्ये आम्ही जनतेचं रक्षण करतो तसं आमच्या अगोदर रक्षण करते कोण आहे, तुमच्या गावचे ग्रामदैवत असलेले हनुमंतराय. प्रथमतः हनुमंतरायाला शरण जाऊ. शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमंतरायाला शरण गेलो. या वारकरी संप्रदायाची गुणीजन भजनी मंडळ स्वतः झोपत नाही, देवाला झोपू देत नाही. गावातल्या दुष्ट नास्तिक अविचारी यांना सुद्धा यांचा त्रास आहे. हे लक्षात घ्या माझे मायबाप. सकाळी सकाळी मंदिरामध्ये 4 वाजता काकडा चालू होतं. सायंकाळी हरिपाठ चालू होतं. मंदिरावर लाऊडस्पीकर असतं. आणि सकाळी सकाळी 4 वाजता काकडा चालू झाल्याच्या नंतर त्या नास्तिकाला माझं आव्हान आहे. ज्या साधू संतांनी आपल्या जीवनाला कलाटणी मिळवण्यासाठी जी रचना केली, वाङ्मय लिहून ठेवलं, जर काकड्यातला एक जर शब्द त्या नास्तिकाच्या कानावर पडल्याच्या नंतर तो नास्तिक आस्तिक झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या माझ्या. त्यासाठी वारकरी संप्रदायाची गुणीजन भजनी मंडळ यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मी नव्हे महाराज मी नव्हे संत, मी नव्हे महाराज मी नव्हे संत, मी आहे पोलिसातील महंत. माझ्याकडून कीर्तन रूपी सेवा करून घेईल तुमच्या गावचा हनुमंत. तुम्ही श्रोते माय बाप, तुम्ही श्रोते माय बाप, ऐका शंकर
शांत ऐका शांत. मी महाराज नाही, मी संत नाही, मी भक्त नाही, मी एक भगवंत परमात्म्याचा दास आहे. भगवंत परमात्मा मला ज्याप्रमाणे बुद्धी देईल त्याप्रमाणे अभंगाचं निरूपण करेल. विठाला त्यासाठी सांगतो माझे मायबाप. बऱ्याच वाटतं, बऱ्याच जणांना वाटतं आम्ही बसलेल्याचं नाव घेतलं नाही, आम्ही मस्के साहेबाचे परिचित आहोत. एक सांगतो, नावासाठी करायचं नाही, देवासाठी करायचं. जे नावासाठी करतात ते देवासाठी करत नाहीत. लक्षात, जे नावासाठी करतात ते देवासाठी करत नाहीत, आणि जे देवासाठी करतात ते नावासाठी करत नाहीत. ते लक्षात घ्या. त्यासाठी हनुमंतरायाच्या पिंडीला हार घालतो वाकून, आणि आजची कीर्तन सेवा करतो सर्वाचा मान राखून. विठाल त्यासाठी सांगतो. आता मकर संक्रांत झाली जानेवारी मध्ये, आणि मकर संक्रांतीला बहीण आली माझ्या घरी, आणि माझी बहीण म्हणते माझ्या पत्नीला, वहिनी नाव घ्या ना, नाव घ्या ना, वहिनी नाव घ्या ना, नाव घ्या ना. आमची पत्नी म्हणते लिंबाचा पाला हालते डुलू डुलू, आणि तुमचा भाऊ उंदराचं पिलू. बाई हिच्या नादी कशाला लागायली तू, ही माझ्यापेक्षा कलाकार आहे. तर त्यासाठी सांगतो, नावाचा भुकेला कधीच राहत नाही, देवाचा भुकेला राहते. विठाल हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आता हेची थोर भक्ती जगद्गुरु तुकोबरायांनी हेच आपण जेव्हा बोलतो दर्शक सर्वनामामध्ये हा ही हे तीन शब्द असतात. हा ही हे. आता जवळ असेल तर हा ही हे, आणि लांब असेल तर तो ती ते. लक्षात घ्या. हा जो मुलगा बसलेला आहे माझा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी हेची थोर भक्ती. म्हणजे थोर कशाला म्हणायचं, थोर कशाला म्हणायचं. थोर म्हणजे कोण, थोर म्हणजे आपल्यापेक्षा मोठा भाऊ, त्याला थोर. आणि त्याच्याहून लहान असेल तर धाकटा. हेची थोर भक्ती. म्हणजे भक्ती म्हणजे कोणती थोर आहे बाबा. आपण जे भक्ती करतो ती थोर मध्ये आहे का, मोडतोय का. आपण जे करतो प्रपंचिक माणसाची भक्ती करतो, ही थोर भक्तीमध्ये मोडतोय का बाबा. बोलत चला. आता कीर्तन चालू झालं. कीर्तन चांगलं वाटण्यासाठी करू का चांगलं होण्यासाठी करू, बोलत चला. प्रत्येकाच्या आता गावागावाची चॉईस झाली कीर्तनाची. काय बाबा, कीर्तन चांगलं वाटण्यासाठी करू का चांगलं होण्यासाठी करू, बोलत चला. आता खुल्या मनानं बोला, पोलीस स्टेशन सारखं घाबरू नका. परिवर्तन होण्यासारखं. परिवर्तन चांगलं वाटण्यासाठी करू का चांगलं होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी. कीर्तन ऐकल्याने पाप होतं का पुण्य होतं, काय होते बाबा, बोला ना. का म्हातारीने सांगितलं मौन धारण करा बा सप्ताह होईपर्यंत 8 दिवस, पुण्य होतं. लक्षात घ्या माझे मायबाप. तुम्ही कितीतरी भागवत ऐकले असतील, कितीतरी शिवपुराण ऐकले असतील, आणि कितीतरी रामकथा ऐकल्या असतील, आणि कितीतरी कीर्तन ऐकले असतील. कीर्तन ऐकल्याने पापही होत नाही, आणि कीर्तन ऐकल्याने पुण्यही होत नाही. लक्षात घ्या. कीर्तन ऐकल्याने मानवाचं परिवर्तन होतं. कीर्तन ऐकल्याने मानवाचं परिवर्तन होतं. म्हणजे तुम्ही इथं आलात, एवढे आलात म्हणजे तुम्ही पुण्यवान आहात असं समजायले ना, असं समजायले ना तुम्ही. नाही माझे मायबाप. आणि घरी आहेत ते पापी आहेत का, नाही. लक्षात घ्या. तुम्ही एवढे आले म्हणजे तुम्हाला भगवंत परमात्म्याबद्दल श्रद्धा आहे, म्हणून या ठिकाणी आलात. आणि जे घरी आहेत त्यांना भगवंत परमात्म्याबद्दल श्रद्धा नाही, म्हणून ते आले. पण वयोवर्ध सोडून, ज्याला चालता येत नाही त्यांना सोडून बोलायलो मी, हे लक्षात घ्या. आता तुम्ही येत आले सर्व बिमार आहात, तुम्ही बिमार आहात, तुम्हाला बिमारी झाली, सर्वांना बिमारी झाली. आमचे नारायण महाराज सोडून, आणि हे उभे आहेत त्यांना सोडून, सर्वांना बिमारी झाली. तुम्ही जेवढे बसलेले तेवढे बिमार आहात की नाही. तुम्हाला वाटत असेल MBBS MD डॉक्टरच सांगते बिमारी आमची, पण या संतांनी जे 252 संत होऊन गेले, त्या संतांनी तुमच्या बिमाऱ्या चेक केल्या. तुम्हाला बिमाऱ्या कोणत्या झाल्या,
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 षडरिपू आणि 4 चतुरंग, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ज्या 6 बिमाऱ्या आहेत आणि अदृश्य स्वरूपातल्या गुप्त बिमाऱ्या 4 आहेत. तुमचं मन तुमच्या कृतीतून ओळख येते, तुमचं चित्त तुमच्या कृतीतून ओळख येते, तुमची बुद्धी तुमच्या कृतीतून ओळख येते आणि तुमचा अहंकार तुमच्या वागण्यातून ओळख येते. हे लक्षात घ्या माझे मायबाप. हे अदृश्य स्वरूपातले चतुरंग आहे. तर त्यासाठी तुम्ही येत आहात सर्व बिमारात आणि तुम्हाला आता या हरिनामाच्या दवाखान्यामध्ये आम्ही ऍडमिट केलं. आता इथं 8 डॉक्टर येतील. 8 डॉक्टर तुमच्या बिमारीचं संशोधन करतील आणि जेव्हा बिमारीचं तुमच्या निदान झाल्याच्या नंतर काल्याचं कीर्तन झालं आणि काला घेतला की तुमच्या बिमारीचं निदान झालं. आणि जे घरी आहेत ते आयसीयू मध्ये आहेत, अतिदक्षता विभागामध्ये, त्यांना बेडून हालता येत नाही, ते अतिदक्षता विभागामध्ये आहेत. आणि तुम्ही जेव्हा डिस्चार्ज देतील शेवटचे